नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा सांगा. माझं नाव मुगदुम शेख. हां. गाव आळसन, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. अच्छा. तुम्ही ह्या ज्या प्लॉटमध्ये उभा आहे, हा कोणत्या जातीचा प्लॉट आहे? 86-032. 86-032 ऊसाचा ऊस, प्लॉट हां. आपला. बरं, किती वर्षाचा प्लॉट आहे हा? हा 22 तारखेला 22 जानेवारीला तुटला होता. आता 5वा महिना. म्हणजे ह्या खोडव्याचा प्लॉट आहे. हा खोडव्याचा. ह्याच्या आधीची लागण जी आहे ती 22 जानेवारी 2025 25 होते. सॉरी 26 26 22 जानेवारी 2026 ला तुटली होती पहिली हा, लागण. पहिली तुटली. हा. बरोबर. मग तुम्ही खोडव्याची ट्रीटमेंट फिल्याची चालू केली, हो. तर त्याचा काय काय तुम्हाला फरक जाणवला, बदल जाणवला सांगा आम्हाला. ज्यावेळी आपण पहिल्यांदा फिल्याचं टेक्नॉलॉजी वापरली त्यावेळी फुटवं कमी होतं. हा. भरपूर फुटवं झाले. आता फुटवा किती दाखवा जरा बरं मोजून. आता ह्या बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 जवळजवळ 20-22 फुटवे तुमचे फुटवे आहेत. हा. एका गड्ड्यामध्ये आहेत. एका गाड्यामध्ये. बरं, सगळे अगदी निकोप आहेत. हो सगळे निकोप. बरोबर आहे का? हो. जर त्याच्यानंतर अजून तुम्हाला काय बदल जाणवला? माती भुसभुशीत झाली. माती बघा ठीक आहे. दाखवा जरा माती. आणि मुळी भरपूर वाढली. बर, मुळी काय माती दिसते? भुसभुशीत झाल्यामुळे हा. तुमची हे बघा मुळी. दाखवा बरं माती. हे बघा. मुळी दाखवा. हे बघा. अगदी भयानक अशी मुळी सुटलेली आहे हा. या ठिकाणी. आणि ही आणि भर काळोख्या- उन्हाची. हो. बरोबर का? आज 17 मे 2026 तारीख आहे. हा. प्लॉट मध्ये बघतोय आपण की एवढी मुळी जर उन्हाळ्यामध्ये फुल टेम्परेचर जवळजवळ आजचं 37° टेम्परेचर आहे. बरोबर का? पण बरोबर चालू आहे. वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये जवळजवळ 41-42° टेम्परेचर झालं होतं. तर कांडीच्या लांबीबद्दल तुमचं काय मत आहे? कांडे भरपूर लांबे. दाखवा लांबी जरा. बघा हे. दाखवा मग. जर वीत अशी घातली तर जवळजवळ 8 ते 9 इंच कांडी दिसते आपल्याला या ठिकाणी. हो. बरं, जरा किती कांड्यावरती आत्ता ऊस आहे? आता कांडे मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9वी कांडी सुरू आहे. 9वी कांडी वाड्यात सुरू आहे. हो, वाड्यात सुरू आहे. जवळजवळ किती महिने झाला आपला प्लॉट आता कुठून? 5वा महिना चालू आहे. 5वा महिना आजपासून चालू झालाय. 5व्या महिना सुरू झाला आता. हो. आणि 4 महिने पूर्ण झाले. 4 महिने झालं, म्हणजे 4 महिने पूर्ण झालेला खोडवा प्लॉट आहे हा. हो खोडवा. नक्की खोडवा आहे का लागण नाही आहे? नाही खोडवा नक्की खोडवा आहे. बरं, आपण म्हणजे काय आहे, मग शेतकऱ्यांना पटत नाही की खोडवा आहे. बरं, कडलाच असा आहे का आतमध्ये कसं? नाही नाही आतमध्ये पण पूर्ण सेमच आहे. सगळीकडे सेमच आहे. बरं, आपण या ठिकाणी बघतोय आता की जर बघायला साईडचा म्हणतो पेट बघा तरी. आपण साईडला पण बघितलं तर तसंच आहे. म्हणजे एक ठिकाणीच असं काय नाहीये की एक ठिकाणीच असं आहे. हो. बरं, पानाची जर ग्रोथ बघता तुम्ही ह्या वर्षी पानाचं काय म्हणजे सांगू शकाल की पानं कितपत ही होती? पानं पण रुंदीला पानं बघा आता. ठीक आहे. पानाची रुंदी पण भरपूर आहे. लांबी पण भरपूर आहे आणि पान अगदी तुम्हाला तलवारच्या पात्यागत पान दिसतंय. हो आणि जबरदस्त असं हिरवगार हिरवगार आहे आणि काळोखी अजिबात हालत नाही. एवढ्या टेम्परेचर पण काढू की टेम्परेचरला. हा. हल्लेलं नाहीये. हो बरोबर आहे. हो. जर 4 महिन्यामध्ये जर एवढं शेतकऱ्याचा प्लॉट येत असेल तर मला एक तुम्ही सांगा की आता हा ऊस जेव्हा कारखान्याला जाईल खोडवा, त्यावेळेस तुमचं काय ॲव्हरेज बसेल? आवरेज आता मागच्या वर्षी तर आपण त्या खालच्या खोडव्यासाठी वापरलं होतं. हा, त्याचं 70 आवरेज पडलं. खोडव्याचं मागच्या वर्षीच वापरलं. वर्षीचं. हा. बरं, ह्या वर्षी इथं जी लागण होती सुरुवातीला, हा. ती लागण किती टन गेली एकरी? ते 45 गुंठ्यात 110 टन गेले. 45 गुंठ्यात 110 टन गेले. हो म्हणजे आता हा खोडवा जो आहे तो 45 गुंठा आहे. हो. तर 45 गुंठ्यामध्ये खोडवा किती टन जाईल? 45 हा कमीत कमी नाही तर आता कमीत कमी ज्यावेळी तुटेल त्यावेळी 80 ते 85 टन नक्की जाईल. म्हणजे शेतकऱ्यांना तो खूप कमी झाला असं वाटत असतो खोडवा. तर आपला असं होत नाहीये. बरोबर, जवळजवळ तुमचा खोडवा सुद्धा 80-85 टन, म्हणजे एकरी तुमचं नाही म्हटलं तरी 70-75चा आवरेज हो. बसण्याची 100% शक्यता पडणार आहे. 100%. बरं, ही कशामुळे शक्य झालं एवढं सगळं? हे फिल्या टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे शक्य झालं. बरं, आता खिल्या टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर खताचं नियोजन तुमचं कसं आहे दरवर्षीच्या प्रमाणात? नाही खताचं नियोजन कमीच आहे. खत आम्ही जास्त किती वापरलेलं नाही. टक्केच्या प्रमाणात तुम्ही कमी केलं खत? जवळजवळ आम्ही 40% खत कमी केलं. 40% हां. तुम्ही खत कमी केलंय. म्हणजे खत कमी करून तो खर्च तुम्ही काय केला? फिल्या फिल्या टेक्नॉलॉजीला टेक्नॉलॉजी. वळवला. हो आणि त्याच्यामुळे तुमचं बरं, माती तर भुसभुस झालेली दिसली, हो. भरपूर मुळी सुटल्या. बरोबर आहे का? जमिनीचा पीएच ची लेवल काय सांगते तुम्हाला? पीएच पण चांगला आहे जमिनीचा. पीएच मेंटेन झालाय. मेंटेन झाला. म्हणजे तुम्हाला ही टेक्नॉलॉजीमुळे शेती परवडते का? हो परवडते. ओके, तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.